कोर्टने सायली आणि अर्जुनच्या घटस्फोटाला मंजुरी दिली होती. कोर्टच्या या निर्णयामुळे सायली आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरील चमक निघून गेली होती. दोघांच्या पण आयुष्याचा निर्णय झाला होता. दोघे पण विवाहाच्या बंधनातून स्वतंत्र झाले होते. पण हा त्या दोघांसाठी सुखाचा क्षण होता का दुःखाचा क्षण होता हे त्या दोघांना कळत नव्हतं. दोघांचे पण नातेवाईक आणि वकील सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि ते हास्य घेऊन ते सगळे कोर्टमधून बाहेर पडाले. अर्जुनचं मन तुटलं होतं. जड पावलांनी कोर्टच्या बाहेर चहाच्या टपरीपाशी येऊन अर्जुन थांबला. सायली पण स्कूटीने घरी जायला निघाली. तिचा पण चेहरा भावहीन होता. तिचा चेहरा अर्जुन वाचू शकला नाही. हे जीवन खूप संघर्षमय आहे. इथं हार जीत समजतच नाही. दोघांचे पण परिवारवाले निघून गेले होते. दोघे वकील आपापसात खूप भांडणे करत होते. अर्जुन खूप टेन्शनमध्ये चहा पीत बसला होता. कोणाचं आयुष्य बर्बाद झालं, कोणाची स्वप्ने तुटली याबद्दल कोणालाच काही घेणं देणं नव्हतं आणि नातेवाईक पण त्यांना कोणतीच सलाह देत नव्हते. स्कूटीने सायली आता अर्जुनच्या समोरून चालली होती. सायली अर्जुनकडे पाहत होती. कदाचित सायलीला पण खूप वाईट वाटत होतं. तिचा राग आक्रोश तिच्या मनामध्ये निर्माण झाला होता आणि तो कदाचित तिने स्कूटीवर वापरला आणि त्याच गतीने स्कूटी चालवत सायली तेथून निघाली. अर्जुन चहा पीत होता तेव्हा त्याला एक भयंकर आवाज आला. त्याने वळून पाहिलं तर सायलीची स्कूटी एका ट्रकला जाऊन धडकली होती. हे दृश्य पाहून अर्जुनने हातातला चहाचा ग्लास फेकून दिला आणि पळतच तो सायलीपाशी गेला. सायली बेशुद्ध रस्त्याला पडली होती. सायलीच्या डोक्याला खोल जखम लागली होती. त्यामुळे तेथून रक्त वाहत होतं. ते रक्त पाहून अर्जुन खूप घाबरला आणि त्याने पटकन सायलीला उचललं आणि तिला घेऊन अर्जुन एका ऑटोने तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सायलीचा इलाज सुरू झाला. पण सायलीला या अवस्थेत सोडून अर्जुनला जावं वाटत नव्हतं. नियतीचा खेळ वेगळा आहे. जेव्हा माणूस जवळ असतो तेव्हा भावना खूप लांब जातात आणि जेव्हा माणूस लांब असतो तेव्हा भावना त्या माणसाच्या जवळ येत असतात. यापेक्षा वाईट म्हणजे अर्जुनने सायलीच्या भावाला आणि बहिणीला फोन करून सांगितलं होतं की सायलीचा एक अपघात झाला आहे. तरी पण कोणी पण अजून हॉस्पिटलमध्ये आले नव्हते. कधी कधी रक्ताचे नाते खूप विपरीत अनुभव देऊन जात असतात. सायलीला आई वडील नव्हते. तिला फक्त एक भाव आणि वहिनी होती आणि वहिनी खूप स्वतःला शहाणी समजत होती आणि वहिनी बरोबरच सायलीच्या बहिणीचा नवरा म्हणजेच दाजी हे दोघे खूप भयानक होते. सायलीच्या माहेरी तिच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचं आणि वहिनी दोघांचं चालत होतं. त्या दोघांमध्ये भावना अजिबात नव्हत्या. ते दोघं नेहमी कटकारस्थान रचणारे होते. काही वेळाने सायलीला शुद्ध आली. समोर अर्जुनला पाहून ती जरा दंग झाली. मी इथं कशी काय? मी इथं असायला नव्हती पाहिजे. अर्जुन सायलीला म्हणाला की सायली तू जिंकली, मी हरलो. या लग्नापासून तू स्वतंत्र झालीस. अर्जुन तुम्ही एका चरित्रहीन स्त्रीसोबत राहून तुमचा टाइम का खराब करत आहात? सायली प्लीज असं बोलू नकोस. पहिली तुझी हालत बघ. मी क्रिमिनल, नालायक, हुंड्याचा लोभी, तुला टॉर्चर करणारा. त्यामुळे तू पण स्वतंत्र झाली आहेस. जसं तुझं मन होईल आता तू तसं राहू शकते. सायली काहीच बोलली नाही. काही वेळ शांतच बसली. त्यानंतर हळूच सायली अर्जुनला म्हणाली की तुम्ही अजून किडनी स्टोनचं ऑपरेशन केलं नाही ना? नाही, आता मला काहीच दुखत नाही. सायली म्हणाली तुम्ही असं का बोलत आहात? मी तुम्हाला माझी शपथ दिली की तुम्ही ऑपरेशन करा म्हणून. पण सायली ऑपरेशनपेक्षा पण मला मोठं काम करायचं होतं. अहो अर्जुन तुम्ही समजून काय घेत नाही? स्वतःसाठी जगायला शिका. तुम्ही सगळ्यांची काळजी करता पण तुम्ही मात्र स्वतःची काळजी घेत नाही. सायली असं बोलू नकोस. जर मी तुझी काळजी करत असतो तर आपण आज दोघे पण वेगवेगळ्या वाटेवर उभा राहिलो नसतो. मी एक हरलेला माणूस आहे. अर्जुन असं बोलू नका. कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलं होतं. त्या दोघांची पण वेळ आता खूप गंभीर झाली होती. सायलीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. अर्जुन ऐका ना, कोर्ट डिग्रीचे तुम्ही मला 5 लाख रुपये देऊ नका. अगं नाही सायली, मी तर ते पैसे देणारच आहे.
यासाठी मी स्वतःला विकण्यासाठी सुद्धा पुढे मागे पाहणार नाही, अर्जुन दृढ स्वरमध्ये म्हणाला. प्लीज अर्जुन, मला नाही घ्यायचे पैसे. का? आता काय झालं सायली? अगं कोर्टमध्ये तर तुझा वकील मला असक्षम समजत होता की त्याने कोर्टमध्ये असं सांगितलं की मी तुझ्या योग्यतेचा नाही, मी तुझी काळजी घेण्यासाठी असक्षम आहे. अर्जुनच्या बोलण्यात आक्रोश होता. अर्जुन म्हणाला की मला आता खूप स्ट्रॉंग बनायचं आहे, कोणाचीच मला आता मदत घ्यायची नाही. सायली गंभीर झाली. त्यामुळे सायली, मी तुला हे पैसे देणार आहे की तुला यापुढे कधीच असं भिकाऱ्यासारखं कोणापुढे हात पसरायला नको. हे पैसे तुझे आहेत आणि मी तुला हे देणार आहे. तू तुझ्या भावापुढे आणि बहिणीपुढे हात पसरू नकोस. अर्जुनचं बोलणं ऐकून सायली उदास झाली. सायलीच्या जखमेवर अर्जुनने मीठ चोळलं होतं. पुढचं आयुष्य कसं असेल या विचाराने सायलीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तोपर्यंत तिथं डॉक्टर चेकअप करण्यासाठी आले. डॉक्टरांकडून आता सायलीची तब्येत कशी आहे हे विचारण्यासाठी अर्जुन आतुर झाला होता. डॉक्टर प्रेमळ शब्दात अर्जुनला म्हणाले की मिस्टर अर्जुन, तुमच्या वाईफची तुम्ही खूप काळजी घ्या. आज तुम्हाला देवाने साथ दिली आहे, नाहीतर आज तुमची बायको वाचली नसती. अर्जुनला काय बोलावे हे सुचतच नव्हतं. गेल्या 1.5 वर्षापासून ते दोघं वेगळे राहत होते. घटस्फोटाची नोटीस पहिल्यांदा सायलीने अर्जुनला केली होती आणि यामध्ये सायलीची वहिनी आणि तिचे दाजी मेन होते. त्या दोघांचे विचार अर्जुनच्या विचारांशी कधीच जुळले नाही. हे खरं आहे की अर्जुन अजून पण सायलीवर प्रेम करत होता. अर्जुनने घटस्फोट थांबवण्याचे खूप प्रयत्न केले. त्याने सायलीशी संपर्क करण्याचा पण खूप प्रयत्न केला, परंतु त्याचा तिच्याशी संपर्कच होत नव्हता. कोर्टमध्ये सायली अर्जुनच्या समोर असायची. अर्जुनला तिच्याशी बोलू वाटत होतं, परंतु सायलीची वहिनी त्या दोघांच्या मध्ये भिंतीसारखी उभा होती. चेकअप केल्यावर डॉक्टर निघून गेले. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणाली की प्लीज अर्जुन, तुम्ही आता घरी जावा. तुमची आई ही घटस्फोटाची आनंदाची बातमी ऐकण्यासाठी तरसली असेल. अर्जुन दुःखी होऊन म्हणाला की सायली, तुला या अवस्थेत सोडून मी कसा जाऊ? आता तुमचा आणि माझा काही संबंध राहिला नाही. अगं सायली, तू मला का दोष देत आहे? घटस्फोटाचे पेपर तर पहिल्यांदा तुझ्याकडूनच आले आहेत. ठीक आहे अर्जुन, आता जे झालं ते सोडा. आता आपल्या दोघांचे पण वेगवेगळे रस्ते आहेत, वेगवेगळे स्वप्ने आहेत. असं म्हणत म्हणत सायली हसू लागली. सायलीच्या हसण्याच्या मागे असलेलं दुःख अर्जुनला दिसत होते. सायली, तुला एक विचारू का? हो अर्जुन, विचारा ना. तुला खरंच वाटत आहे का की माझं दुसरीकडे अफेअर आहे? अर्जुन, नाही नाही, माझ्या मनात असा विचार पण येणार नाही. तर मग सायली, कोर्टमध्ये माझं अफेअर चालू आहे असं का सांगितलं? अर्जुन, मी हे ह्याच्यामुळे केलं आहे की माझा आणि तुमचा लवकर घटस्फोट व्हावा, कारण तुमच्या घरच्यांना वाटत होतं की लवकरात लवकर मी तुम्हाला सोडून जावे. सायली अर्जुनला अजून काहीतरी बोलणारच होती, तेव्हा तिथे तिची वहिनी आणि भाऊ आला. तिचा भाऊ अर्जुनवर ओरडत म्हणाला की मिस्टर अर्जुन, आता तुम्ही माझ्या बहिणीचा जीव घेऊनच राहणार आहात का? अर्जुनने विचार केला की इथं बोलून काहीच फायदा नाही, हॉस्पिटलमध्ये विनाकारण हंगामा होईल. सायलीचा भाऊ सायलीला हे सांगत होता की तुझा ॲक्सिडेंट पण अर्जुननेच रचला असेल, तो तुझा बदला घेत आहे. अर्जुन कोणती पण हद्द पार करू शकतो, तो तुझा जीव पण घेऊ शकतो. सायली आता शांत बसू शकली नाही. प्लीज मला आता एकटीला सोडा, मला आता जगायचं नाही. अर्जुन तेथून केव्हाच निघून गेला होता. घरी गेल्यावर अर्जुनला अजून एक धक्का बसला. हॉलमध्ये अर्जुनची बहीण, दाजी, आई वडील सगळेच पार्टी करत होते. टेबलवर मिठाई, कोल्ड ड्रिंक्स आणि स्नॅक्स ठेवले होते. त्या सगळ्यांना जरी आपली जीत झाली आहे असं वाटत असेल, परंतु अर्जुनला असं वाटत नव्हतं. तो खूप उदास मनाने त्याच्या खोलीमध्ये जाऊन बसला. रात्रीचे 9 वाजले होते. त्याला आता पुढचं आयुष्य खूप अवघड आहे याचा विचार येत होता. जेव्हा नातं संपतं तेव्हा त्याची इमेज लक्षात येते. सायली 1.5 वर्षापूर्वीच घर सोडून गेली होती.
पण अर्जुनला कुठे ना कुठे वाटत होतं की सायली माघारी येत असते. पण आज जो घटस्फोट झाला त्यानंतर तर त्याचं मन खूप तुटलं होतं आणि विचार करत त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. कपाटामध्ये अर्जुनने अजून पण सायलीचे कपडे, साडी व्यवस्थित ठेवली होती. सायलीच्या आठवणी त्याच्या मनातून जातच नव्हत्या. सायली खूप कठोर बोलत होती, पण ती जी काही बोलत होती ते सगळं खरं असायचं. अर्जुनच्या मनात काय चाललं आहे हे न बोलता सायली समजत होती. अर्जुनची आज झोप खूप लांब होती. त्याला 5 वर्षापूर्वी घडलेलं सगळं आठवू लागलं. बिना आईवडिलांच्या मुलीचं स्थळ आलं म्हणून घरात वादळ निर्माण झालं. पण सायलीचा फोटो पाहूनच अर्जुनचं मन घायाळ झालं होतं. सायली सुंदर, सुशील, साधी, एक प्रकारची छवी अर्जुनच्या डोळ्यात उतरली होती. जेव्हा अर्जुन सायलीला पाहण्यासाठी गेला होता तेव्हा सायली खूप टेन्शनमध्ये बसली होती. तिला पाहिल्यावर तिने न सांगता त्याने तिला पूर्णपणे ओळखलं होतं. त्याला सायलीमध्ये दुसऱ्या मुलीसारखा उतावळापणा, जोश दिसला नाही. जेव्हा सायली अर्जुनला म्हणाली की माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही, या वाक्यानेच अर्जुनचं मन तिने जिंकलं होतं. अर्जुनने वेळ न घालवता सायलीसोबत लग्न करायचं आहे म्हणून घरच्यांना सांगून टाकलं होतं. सासरी सायलीने तिचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलं होतं. पण परिस्थितीमुळे सायलीला हे सगळं झेपलं नाही. अर्जुनला सोडून सासरी ती कोणाला चांगली वाटतच नव्हती. आणि जेव्हा अर्जुनच्या छोट्या भावाचं लग्न झालं आणि घरात लहान सून आली तेव्हा तर सायलीचं जीवन अजूनच कठीण झालं. अर्जुनकडे कायमचा जॉब नव्हता आणि अर्जुनचा छोटा भाऊ बँकेमध्ये मॅनेजर होता आणि त्याचा पगार अर्जुनपेक्षा दुप्पट येत होता. त्यामुळे अर्जुन मोठा असून पण आर्थिक दृष्टीने त्याला छोटं बनवलं होतं आणि बारक्या भावाला मोठे बनवलं होतं. आणि त्याच्यामुळेच घरात सायलीला कोणीच किंमत देत नव्हतं. सायली मनातून खूप तुटली होती. असं तिने 3.5 वर्ष घालवले. एक दिवस जेव्हा अर्जुन घरी नव्हता तेव्हा अर्जुनच्या छोट्या भावाने आणि त्याच्या बहिणीच्या नवऱ्याने तिला माहेरी सोडलं. आता सायलीला तिचा सन्मान महत्त्वाचा होता. तिला जेव्हा माहेरी सोडलं तेव्हा माहेरी तिची बहिणी तिला सासरच्या बाबतीत भडकू लागली. सासरच्यांना वाटत होतं की सायली त्यांच्या तुकड्यांवर जगत आहे. त्यामुळे त्यांनी कंटाळून सायलीला माहेरी सोडलं. कदाचित सायली पण सासरी जाण्यासाठी कंटाळली होती. तिला सासरकडून कोणतीच उम्मीद राहिली नव्हती. अचानक फोन वाजला. अर्जुनने त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिलं तर फोन सायलीचा होता. अर्जुनने लगेचच तिचा फोन उचलला. सायली जड आवाजात म्हणाली, अर्जुन, मगाशी हॉस्पिटलमध्ये माझा भाऊ तुम्हाला खूप वाईट बोलला, त्यासाठी मी तुमची माफी मागते. अगं सायली, जाऊ दे ते, मी नाही लक्षात ठेवत. बरं तू सांग, तू कशी आहेस आणि तुझ्यापाशी कोण आहे? सायली म्हणाली की मी एकटीच आहे. अर्जुन म्हणाला की तू जेवण केलं का? सायली म्हणाली, नाही, माझी जेवणाची इच्छा नाही. सायली, तू पण वेडे आहेस. थांब, मी येतोच. अहो अर्जुन, तुम्ही का त्रास घेत आहात? तुम्ही नका येऊ. अगं सायली, वेडे झाली आहेस का? जर रात्रीच्याला तुझी तब्येत खराब झाली तर तुझ्यापाशी आहे का कोणीतरी? अर्जुन, माझं एवढं चांगलं नशीब नाही. माझ्या नशिबात एवढ्या लवकर मृत्यू नाही लिहिला. प्लीज सायली, असं बोलू नकोस. माझं अजून पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. अर्जुन 1 मिनिट पण वाया न घालवता तो लगेचच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. काही वेळातच तो सायलीसमोर येऊन थांबला. हॉटेलमधून अर्जुनने जेवण पॅक करून आणलं होतं. अर्जुनला पाहून सायलीच्या चेहऱ्यावर एक चमक आली होती आणि ती चमक अर्जुनपासून लपली नाही. सायली म्हणाली की मला माहित होतं तुम्ही नक्कीच येत असता. सायली, पहिले तू जेवण कर. तू तुझी काय हालत बनवून घेतली आहेस? सायली म्हणाली की तुमची पण तब्येत मला व्यवस्थित दिसत नाही. तुम्ही तुमच्या गोळ्या वेळेवर घेत नाही का? अर्जुन म्हणाला की माझी तब्येत आता ठीक आहे. पैसे पण आता भरपूर आहेत.
मी या 1.5 वर्षात 3 लाख रुपये जमा करून ठेवले आहेत. हे पैसे मी आता तुला देणार आहे. सायली अर्जुनला निहाळून पाहत होती. पती पत्नीचं नातं पण वेगळंच असतं. गरजेच्या वेळी ते अजूनच फुलत असतं. सायलीला जेवणासाठी हात धुवायचा होता, त्यामुळे अर्जुनने सायलीच्या हाताला धरून तिला वॉशरूम पर्यंत नेलं. अर्जुनने पण जेवण केलं नव्हतं. दोघे पण सोबतच जेवाय बसले. सायलीच्या आवडीचं जेवण पाहून सायली खूप खुश झाली. सायली म्हणाली की तुम्हाला अजून पण माझी आवड माहीत आहे. सायली, तुला वाटतं का मी तुला विसरून जाईल? दोघे पण जेवण करत होते. अर्जुनने सायलीला भावनिक मानसिक आधार दिला होता. थोड्या वेळाने अर्जुन तिला म्हणाला की सायली, माझे एक म्हणणं ऐकशील का? सायली अपेक्षाच्या भावनेने अर्जुनकडे पाहू लागली. अर्जुन म्हणाला की सायली, तू नंतर माझ्या आयुष्यात येते का? मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. अर्जुन बोलतच होता. तोपर्यंत लगेच सायली अर्जुनच्या गळ्यात पडून रडू लागली. अर्जुनने पण सायलीला घट्ट मिठीत पकडलं. त्या दोघांनी ज्या चुका केल्या होत्या त्या वेळेतच त्या दोघांनी सुधारल्या होत्या आणि यानंतर अर्जुन आणि सायली दोघे पण एकत्र आले. जरी त्या दोघांचा घटस्फोट झाला असला तरी तो एक कागद या दोघांचं आयुष्य बदलू शकत नव्हता. ते दोघं त्यांच्या परिवारापासून लांब त्यांचं आयुष्य जगू लागले. घटस्फोट घेणं हा सर्वस्वी आपला निर्णय असला पाहिजे. कोणाच्या पण ऐकण्यात येऊन आपलं आयुष्य खराब करू नये. अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात तिसऱ्याने येऊन त्या दोघांचं आयुष्य बर्बाद केलं होतं. पण दोघांनी पण शेवटी योग्यच निर्णय घेतला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.